Hi friends, I am MC Kamble, teacher, Raja Shivaji Vidyalaya Vilavre. I welcome you all in the short PPT presentation. Friends, today we are going to learn an appreciation of the poem through this short PPT. मित्र हो, आज आपण या प्रेझेंटेशनमधून कवितेचं ॲप्रिसिएशन कसं लिहायचं त्याविषयी चर्चा करणार आहोत. इंग्रजी विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे राईट अन ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम. आपण अभ्यासत असलेल्या कोणत्याही एका कवितेवर ॲप्रिसिएशन लिहायचं असतं आणि ते ॲप्रिसिएशन लिहित असताना त्याच्यामध्ये 5 मुद्दे असतात किंवा 5 पॉईंट्स असतात. त्याची मार्किंग स्कीम पहिल्यांदा आपण समजून घेऊ. तर त्याच्यातला पहिला मुद्दा असतो द टायटल ऑफ द पोएम, अर्धा मार्क. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट ऑर ऑथर, अर्धा गुण. त्याच्या पुढचा मुद्दा रायमिंग स्कीम ऑफ द पोएम, 1 गुण. त्याच्यानंतर फिगर्स ऑफ स्पीच, 1 मार्क. आणि शेवटचा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा द थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम, 2 मार्क्स. असं एकूण 5 मार्काचं ॲप्रिसिएशन परीक्षेमध्ये लिहायचं असतं. चला तर बघूया आपण आपली युनिट नंबर 1.3 मधली जी कविता आहे, होप इज द थिंग विथ फेदर्स, या कवितेचं ॲप्रिसिएशन आपण बघूया. सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा म्हणजे फर्स्ट पॉईंट म्हणून त्याला आपण तर टायटल लिहायचं असतं कवितेचं. तर आपली ही जी कविता आहे त्या कवितेचं टायटल आहे होप इज द थिंग विथ फेदर्स. परीक्षेमध्ये लिहित असताना तुम्ही इथं तुम्हाला दिसत असेल त्या पद्धतीने जर तुम्ही लिहू शकलात तर तुम्हाला हा अर्धा मार्क मिळू शकतो. पण लिहित असताना पूर्ण वाक्यामध्ये उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. द टायटल ऑफ द पोएम इज होप इज द थिंग विथ फेदर्स. त्याच्यानंतर नेम ऑफ द पोएट और पोएटेस और ऑथर. आता आपली ही जी कविता आहे त्या कवितेची कवयित्री आहे एमिली डिकिन्सन. आता हा जो फोटो तुम्हाला दिसतोय या ठिकाणी, या अमेरिकेच्या विख्यात कवयित्री एमिली डिकिन्सन आहे. तुम्हाला परीक्षेमध्ये या पॉईंटचं उत्तर लिहित असताना पूर्ण वाक्यामध्ये असं लिहिणं अपेक्षित आहे, द नेम ऑफ द पोएटेस इज एमिली डिकिन्सन. आणि असं जर तुम्ही लिहू शकलात तर निश्चितपणाने तुम्हाला हा अर्धा मार्क मिळणार. त्याच्या पुढचा रायमिंग स्कीम. आता रायमिंग स्कीम म्हणजे यमक योजना. हा जो पॉईंट आहे तो 1 मार्कासाठी. तर प्रत्येक कवी आपली कविता प्रभावी होण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची यमक योजना त्या कवितेमध्ये करतो. आता ह्या कवितेची यमक योजना सांगताना किंवा रायमिंग स्कीम सांगत असताना किंवा लिहित असताना अशा पद्धतीने तुमचं उत्तर असलं पाहिजे. ही कविता 3 स्टांजाची आहे. पहिल्या 2 स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी आहे आणि तिसऱ्या स्टांजाची, थर्ड स्टांजाची रायमिंग स्कीम वेगळी आहे. आता लिहित असताना पहा, द रायमिंग स्कीम ऑफ द पोएम इज फर्स्ट 2 स्टांजाज A P A P and the third stanza A B C B. अशा पद्धतीने
त्या ठिकाणी तुमचा उल्लेख होणं गरजेचं आहे. त्याच्या पुढचा मुद्दा पहा. आता फिगर्स ऑफ स्पीच म्हणजे भाषेचे अलंकार. आता या कवितेमध्ये कोणकोणते अलंकार वापरले गेलेले आहेत किंवा या कवितेतला अलंकार आपल्याला 1 मार्कासाठी लिहायचा असतो. आता या कवितेमध्ये पहा, पर्सॉनिफिकेशन हा अलंकार वापरलेला आहे. तुम्ही उत्तर लिहित असताना या प्रश्नाचं किंवा या मुद्द्याचं पॉइंटचं म्हणू आपण, द फिगर ऑफ स्पीच युज्ड इन द पोएम इज पर्सॉनिफिकेशन. आणि त्या अलंकाराचं उदाहरण तुम्हाला द्यावं लागणार. या ठिकाणी ही कवितेतली एक ओळ आहे पहा. या ओळीतून पर्सॉनिफिकेशन हा अलंकार व्यक्त होतो. काय ओळ आहे ही? होप इज द थिंग विथ फेदर्स दॅट पर्चेस इन द सोल. आता हा अलंकार काय आहे नेमका, तो आपण पुढच्या मुद्द्यामध्ये बघूया. आता या कवितेमध्ये वापरला गेलेला अलंकार म्हणजे पर्सॉनिफिकेशन. आता पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतना गुणोक्ती अलंकार. तर चेतना गुणोक्ती अलंकार किंवा पर्सॉनिफिकेशनची व्याख्या तुमच्या कवितेमध्ये कविता संपल्यानंतरच्या दुसऱ्या पेजवरती त्या ठिकाणी दिलेली आहे. ती व्याख्या आपण पहिल्यांदा पाहूया. बघा, when we refer to inanimate objects, ideas, emotions as living things, it is an example of personification. पर्सॉनिफिकेशन म्हणजे काय? तर एखादी निर्जीव गोष्ट असते किंवा निर्जीव वस्तू असतात, काही कल्पना असतात, काही भावभावना असतात. अशा भावभावनांना, कल्पनांना किंवा वस्तूंना किंवा गोष्टींना सजीव समजणं किंवा त्यांच्यावरती मनुष्यगुणांचा आरोप करणं, आणि असा ज्या वाक्यांमध्ये तुम्हाला तो सजीव आहे असं मानलं जातं, ती वस्तू किंवा त्या भावभावना किंवा कल्पना, ते उदाहरण आहे म्हणायचं पर्सॉनिफिकेशनचं. आता या कवितेमध्ये हिअर होप इज पोर्ट्रेड ॲज अ लिटल बर्ड. आता होप म्हणजे काय? होप म्हणजे आशा, उमेद किंवा त्याला विश्वास म्हणूया आपण, किंवा त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी असं म्हणूया. आता ही गोष्ट जी आहे, आशा म्हणा, उमेद म्हणा किंवा विश्वास म्हणा, ही नॉन लिव्हिंग थिंग आहे. म्हणजे निर्जीव गोष्ट आहे किंवा अमूर्त गोष्ट आहे असं त्याला म्हणू आपण. आणि पक्षी हा कसा आहे? पक्षी हा सजीव आहे, त्याच्यामध्ये चेतना आहे. आणि या होपला किंवा ह्या विश्वासाला किंवा उमेदीला पक्षी मानलेला आहे कवयित्रीनं. आणि त्याच्यामुळं या कवितेतील अलंकार जो आहे तो पर्सॉनिफिकेशन असा होतो. त्याच्या पुढचा मुद्दा पहा. आता त्याच्या पुढचा मुद्दा पहा, थीम ऑर सेंट्रल आयडिया. थीम ऑर सेंट्रल आयडिया म्हणजे कवितेचा विषय किंवा कवितेची मध्यवर्ती संकल्पना आपण म्हणू. आणि या मुद्द्याचं उत्तर तुम्हाला 5 ते 6 ओळीमध्ये लिहिणं अपेक्षित आहे. आता या कवितेची थीम पहा. द थीम ऑफ द पोएम इज द रोल प्लेड बाय होप इन आवर लाईव्स. म्हणजे आपल्या जीवनामध्ये होपची भूमिका काय आहे? होप म्हणजे आशा, विश्वास, उमेद किंवा त्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणूया. हिची आपल्या जीवनामध्ये काय भूमिका आहे तो विषय या कवितेमध्ये मांडलेला आहे. पहा, अकॉर्डिंग टू द पोएटेस, होप इज द लिटल बर्ड दॅट नेस्ट इन आवर सोल. कवयित्रीच्या मतानुसार, एमिली डिकिन्सनच्या मतानुसार, होप हा एक छोटा पक्षी आहे आणि तो आपल्या आत्म्यामध्ये राहतो. सोल म्हणजे आत्मा. आता प्रत्येक शरीरामध्ये आत्मा असतो असं मानण्यात आलेलं आहे. त्या ठिकाणी तो पक्षी छोटासा
राहतो आणि काय करतो तो, अँड कीप्स अस गोईंग इवन दो इन मोस्ट डिफिकल्ट सिच्युएशन्स. आणि ज्या वेळेला एखादं कठीण प्रसंग आपल्यावरती येतो, त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी तो पक्षी आपल्याला मदत करतो. अँड डिमांड्स नथिंग इन रिटर्न. आणि कसल्याही प्रकारची अपेक्षा आपल्याकडून तो ठेवत नाही. म्हणजे मदत केल्याचं फळ म्हणून तो कोणतीही गोष्ट आपल्याकडे मागत नाही थोडक्यात. अशा पद्धतीनं या कवितेमध्ये होप, उमेद, किंवा ज्याला आपण पॉझिटिव्ह एनर्जी म्हणू, त्याचं आपल्या लाईफमध्ये किंवा जीवनामध्ये काय स्थान आहे त्याच्याविषयी या कवितेमध्ये आपल्याला माहिती मिळते. आणि हा तो कवितेचा विषय आहे. आणि हे उत्तर तुम्ही अशा पद्धतीने लिहू शकलात तर निश्चितपणानं तुम्हाला 2 गुण मिळणार. परंतु हे तुम्ही कधी लिहू शकणार, तर पाठ केल्यानंतर. या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमधला मॅटर आपण पाठ करूया आणि परीक्षेची तयारी करूया. आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग, थँक यू फॉर वॉचिंग दिस PPT. थँक यू.